व्यवसायात यश मिळवण्यासाठी उपाय. दर गुरुवारी पिवळं फळ दान करा. व्यवसायात गुरुकृपा वाढते. दुकानाच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढा. सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दुकानात तुळशीचे रोप ठेवा. पवित्रता आणि लक्ष्मी टिकते. दर मंगळवारी लाल कपड्यात गूळ बांधून ठेवा. विक्री वाढते. गल्ल्यात चांदीचा शिक्का ठेवा. धनाचा प्रवाह सुरू राहतो. व्यवसायाच्या जागेत दररोज कापूर जाळा. नजरदोष कमी होतो. श्रीसूक्ताचा पाठ करा. दिवसभरात एकदा आर्थिक वृद्धी होते. काम सुरू करताना ओम श्री नमः मनात म्हणा. बाधा दूर राहतात. शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा. पैसा आणि लाभ वाढतो. दुकानात दर रविवारी गंगाजल शिंपडा. शांती आणि शुद्धी राहते. घरात पैसा टिकण्यासाठी उपाय. तिजोरी उत्तर दिशेकडे ठेवा. पैसा सुरक्षित राहतो. रात्री झोपताना झोपेच्या जागी झाडू ठेवू नका. पैसा घरातून निघून जातो. घरात तुटलेली वस्तू असेल तर लगेच फेकून द्या. नकारात्मक ऊर्जा टिकते. देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर श्रीयंत्र ठेवा. धनसंपत्ती आकर्षित होते. रोज सकाळी घरात शंखनाद करा. धनलाभास अनुकूल वातावरण तयार होते. शुक्रवारला घरात गोड प्रसाद करा. लक्ष्मी प्रसन्न होते. पूजा घरात लाल फुलाचं तोरण लावा. धन टिकते आणि खर्च कमी होतो. देवघरात रोज तुपाचा दिवा लावा. शुभ शक्ती घरात राहते. तिजोरीत कुंकवाचा डबा ठेवा. लक्ष्मी कायम घरात राहते. दक्षिण दिशेच्या भिंतीवर आरसा ठेवू नका. पैसा वाया जातो. वास्तुशांती आणि घरातील शांतता यासाठी उपाय. घरात मोरपीस ठेवून नियमित पूजन करा. दुर्भाग्य टळते. प्रत्येक खोलीत एक छोटी घंटी ठेवा. ध्वनिशक्तीने घर शुद्ध होते. दर रविवारी घराच्या कोपऱ्यात गंगाजल शिंपडा. नकारात्मकता दूर होते. मुख्य दरवाजावर ओम लिहा. शुभ शक्ती घरात येते. घरात सतत वाजणारा घड्याळ ठेवा. प्रगतीचे संकेत मिळतात. नळ गळत असेल तर त्वरित दुरुस्त करा. पैसा वाहून जातो. जेवण बनवताना भक्तिगीत लावा. आहारात सात्विकता येते. तुळशीच्या रोपाभोवती दिवा लावा. रोज संध्याकाळी शांती टिकते. घरात कधीच झाडू उभा ठेवू नका. घरात वादळ येते. घराच्या दरवाजाजवळ तोडका व हळद ठेवा. दृष्ट लागणे थांबते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपाय. दररोज 10 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम करा. मन स्थिर राहतं. रात्री झोपण्याआधी ध्यानधारणा करा. झोप गोड लागते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार करा. ऊर्जा मिळते आणि चिंता कमी होते. ओम शांती 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 हे मंत्र 11 वेळा म्हणा. आत्मा शांत होतो. दर रविवारी झाडांना पाणी द्या. मन प्रसन्न राहतं. गुलाबाचं अत्तर किंवा सुगंधी धूप लावा. मन प्रसन्न होतं. नियमित सेंद्रिय फळांचा आहार घ्या. शरीर व मन ताजं राहतं. एकटं वाटल्यास देवाजवळ बसून मनातल्या भावना बोलून मोकळं व्हा. तणाव हलका होतो. साप्ताहिक पथ्य आचरण ठेवा. तिखट टाळा. मनशांती टिकते. दररोज 5 मिनिटं मौन व्रत पाळा. विचारांवर नियंत्रण मिळतं. नोकरी मिळवण्यासाठी उपाय. दर गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करा. गुरुकृपेमुळे संधी मिळते. नोकरीच्या मुलाखतीपूर्वी श्री गणेश मंत्र म्हणा. यश प्राप्ती होते. उजव्या हाताच्या अंगठ्याला हळद लावा. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. देवी सरस्वतीला दर बुधवारी सफेद फूल अर्पण करा. बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य वाढतं. रविवारी सूर्याला तांबं पाण्याचं अर्घ्य द्या. प्रभावशक्ती वाढते. रोज 11 वेळा ओम ह्रीं नमः हा मंत्र म्हणा. नवीन संधी प्राप्त होतात. बुधवारच्या दिवशी गायीला हिरवा चारा द्या. शुभ फल आणि मदत मिळते. इंटरव्ह्यूनंतर शंखध्वनी ऐका किंवा वाजवा. तणाव दूर होतो. सकाळी घराबाहेर उजव्या पायाने पाऊल टाका. प्रवास यशस्वी होतो. देवी दुर्गेच्या या देवी सर्व भूतेषु या मंत्राचा जप करा. भीती दूर होते. कोर्ट कचेऱ्यांपासून बचाव व उपाय. मंगळवारी हनुमानाला सिंदूर आणि तेल चढवा. कायदेशीर अडचणी कमी होतात. काळ्या कुत्र्याला रोट आणि तेल लावा.
गंभीर आरोप टळतात. नारळावर काळा धागा गुंडाळून नदीत विसर्जन करा, वाद मिटतात. न्यायालयात जाण्याआधी गंगाजल कपाळाला लावा, मन शांत राहतं. शनिवारी पिंपळाभोवती 7 प्रदक्षिणा घाला, दोष टळतात. ओम न्यायाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा, सत्य बाजूला येतं. कोर्ट कागदांवर गंध, तिळक लावा, ईश्वरशक्ती संरक्षण देते. सोमवारी शिवलिंगावर दूध वाहा, शांती आणि युक्ती मिळते. गुरुवारी सुपारी आणि हळद दान करा, सद्बुद्धी मिळते. कोणताही वाद सुरू करताना देवीचं स्मरण करा, मूलभूत न्याय मिळतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी उपाय. रोज सकाळी सर्वे भवन्तु सुखित म्हणा, मनात शुभ भावना वाढतात. शुक्रवारी पती पत्नीने एकत्र फूल अर्पण करावेत, नातं गहिरं होतं. कोणत्याही वादाआधी 2 मिनिटं मौन पाळा, राग थांबतो. रात्री झोपण्याआधी एकमेकांना धन्यवाद सांगा, आपुलकी वाढते. दर रविवारी एकत्र वेळ घालवा, भोजन करा, मनमिळाऊपणा वाढतो. सौंदर्य आणि तेज वाढविण्यासाठी उपाय. रोज सकाळी कोमट पाण्यात हळद आणि मध घ्या, त्वचा उजळते. तोंडावर गुलाबजल व चंदन लावा, झोपण्यापूर्वी तेजस्वी चेहरा मिळतो. योगासनात सिंहासन व प्राणायाम करा, रक्ताभिसरण सुधारते. सकाळी सूर्यप्रकाशात 5 मिनिटं बसा, त्वचेला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतो. आठवड्यातून एकदा उडीद डाळ व दुधाचं उटणं करा, गौरवर्ण टिकतो. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.